कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये आम्ही विरोधी बाकांवर बसू. ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाईंचं वक्तव्य. तर मनसेनं निर्णय घेण्याआधी आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती. वरुण सरदेसाईंकडनं उघड नाराजी व्यक्त. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरनं टीकेची झोड. हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. तर तुमच्या 7 पिढ्या जरी खाली आल्या तरी महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाहीत. नवनीत राणा आक्रमक. भाजप आणि एमआयएम मध्ये स्क्रिप्टेड गेम सुरू. सुषमा अंधारेंचा आरोप. तर भाजपच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल. महापालिकांमधल्या सत्ता वाटपासाठीच्या हालचालींना आता वेग. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये आता बैठक होण्याची शक्यता. शिवसेनेकडून मुंबईमध्ये 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी केल्याची माहिती. नागपूरचा महापौर कोण होणार? फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निश्चित होणार. 30 जानेवारीला महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार. अदानी आणि लोढांसोबत दावोसमध्ये करार करणं क्रूर विनोद. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर टीका. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांची निर्दोष मुक्तता केल्याप्रकरणी आता अंजली दमानियांचं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र. भुजबळांविषयी दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी. दमानियांची पत्राद्वारे विनंती. नाशकात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेकडून लाँग मार्च. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांचं आंदोलन. पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटाही तैनात. पद्म पुरस्कारांची घोषणा. देशातल्या 45 मान्यवरांचा सन्मान. महाराष्ट्रातील लोकनाट्य आणि कृषी क्षेत्राला मोठा बहुमान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.